हॅलो, नमस्कार. या व्हिडिओत मी दाखवणार आहे तुम्हाला जावाचे प्रोग्राम्स वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्समधून कसे रन करायचे आणि काय कॉन्फिगरेशन करायला लागतं त्यासाठी. सो सगळ्यात आधी तर मी तुम्हाला CMD वरून कसा रन करतात प्रोग्राम ते दाखवणार आहे. मी मागच्या व्हिडिओतच एक ABCD नावाची ही फाईल बनवली होती, यात मी जावाची कोडिंग केलेली होती. प्रोजेक्ट प्लसमध्ये ओपन करतो. ओके, छोटासाच प्रोग्राम आहे हॅलो वर्डचा. आता मी हा रन करून दाखवतो तुम्हाला CMD वरून. पण यावेळेस मी सेटपाथ वगैरे काय लिहत नाही. मागच्या व्हिडिओत मी दाखवलेलं तुम्हाला सेटपाथ कसं करतात ते. आता डायरेक्ट मी रन करतोय, कारण की एडिट इन्व्हायरमेंट व्हेरिएबल्समध्ये जाऊन इन्व्हायरमेंट व्हेरिएबल्सला मी बिनपर्यंतचा जो जावाचा पाथ आहे, सी प्रोग्राम फाईल्स जावा JDK बिनपर्यंतचा, तो मी सेव्ह केलेला आहे. तर डायरेक्टली रन करूया. मी माझा प्रोग्राम डेस्कटॉपवर सेव्ह केला आहे, म्हणून CD डेस्कटॉप. जर समजा D मध्ये असता तर डायरेक्ट मी D दाबलं असतं इथून, D:, आणि D मध्ये समजा ABC नावाच्या फोल्डर मध्ये CD दाबून इकडे ABC टाईप केलं असतं. बट आता माझा प्रोग्राम आहे डेस्कटॉपवर. जो आधीपासूनचा पाहत असतो तो तेव्हा CD स्पेस डेस्कटॉप. ओके, CD स्पेस D दाबून डायरेक्ट तुम्ही टॅब दाबला तर डेस्कटॉप आधीपासून लिहून येईल. आता डेस्कटॉपवर मी माझा प्रोग्राम सेव्ह केला आहे ABCD नावाचा, म्हणून जावा सी कंपाईल. आता ABCDचा फक्त A टाईप करा आणि टॅब दाबा, ऑटोमॅटिक टाईप करून येईल बघा. जोपर्यंत आपल्याला पाहिजे ती फाईल येत नाही तोपर्यंत टॅब दाबत राहा. ABCD.java आली. टॅब हा शॉर्टकट आहे, एवढं सगळं टाईप करण्यापेक्षा टॅब दाबलेलं बरं. ओके, सो आता एंटर. सक्सेसफुली कंपाईल झालेलं आहे. आता रन करूया जावा. पुन्हा एकदा टॅब द्या. टॅबनी सगळ्या फाईल्स येतात, त्यामुळे पहिले 1-2 इनिशियल्स टाईप करून घ्या फाईलच्या नावाचे. AB मी टाईप करतोय, ABCD.java जाईल याच्यात, तर .java हे फक्त खोडून टाका नंतर, आणि एंटर. झाला रन. सो आता आपण नेटबिन्समध्ये कसं रन करतात ते पाहूया. नेटबिन्स खूप बरा पडतं जेव्हा तुम्ही मोठे फॉर्म्स वगैरे डिझाईन करता, तेव्हा ड्रॅग अँड ड्रॉपचं ऑप्शन असतं. या साईडला इथे टूल बॉक्स आलेले असतात, त्या टूल्स असतात बरेचसे, लेबल बटन वगैरे, ते फक्त इथून उचलायचे आणि ते फॉर्मवर प्लेस करायचे. त्याला ड्रॅग अँड ड्रॉप असंही म्हणतात. ते खूप इझी पडतं, त्याची कोडिंग करायला गरज लागत नाही. त्याची जी कोडिंग असते ती बॅकग्राऊंडला चालू असते. हा सॉफ्टवेअर त्याची कोडिंग बॅकग्राऊंडला करत असतो. आता आपण सिम्पल जावाचा प्रोग्राम रन करणार, त्याच्यामुळे ते जे काय ड्रॅग अँड ड्रॉप आणि टूल बार वगैरे ते आपला त्याच्याशी संबंध नाही. जसं जसं आपण पुढे जाऊया, पुढचे जे काही व्हिडिओ असतील त्यात मी तुम्हाला दाखवीन ते कसं करतात ते. सध्या आपला एम आहे की साधा एक जावाचा प्रोग्राम कसा रन करायचा नेटबिन्समधून ते. सो फाईलमध्ये जा, न्यू प्रोजेक्ट, इथे जावावर क्लिक करा आणि जावा ॲप्लिकेशनवर क्लिक करून नेक्स्ट म्हणा. इथे जावा ॲप्लिकेशन 4 आधीपासून नाव आलेलं आहे प्रोजेक्टचं, तेच नाव ठेवलं तरी चालेल. तुम्हाला बदलायचं असेल तर बदलू शकता. XYZ मी देतोय नाव सध्या. ओके, आता XYZ नाव दिल्याबरोबर हे प्रोजेक्टचं नाव झालं, आणि XYZ नावाचाच एक क्लास याच्या आत तयार झालेला आहे. तुम्हाला वेगळा क्लास हवा असेल तर वेगळा, इथे तुम्ही राईट क्लिक करा त्या सोर्स पॅकेजेसवर. हे कदाचित असं बंदही ओपन राहू शकतं. त्याच्यावर डबल क्लिक करा आणि मग इकडे ओपन करत जा एक एक, आणि मग त्याच्या आत तुमच्या फाईल असतील त्या दिसतील तुम्हाला, जर हे ओपन आधीपासून नसेल तर. सो इथे आधीपासूनच XYZ नाव दिलेलं आपण प्रोजेक्टचं नाव, त्याच्यामुळे त्याची एक मेन क्लासची फाईल आलेली आहे. आता आपण ABCD करतोय, म्हणून मग त्याच्यावर सोर्स पॅकेजेसवर राईट क्लिक करतोय आणि जावा क्लास येतोय. समजा इथे जावा क्लास आला नाही तर मग ऑदरला जा. ऑदरमध्ये इकडे सर्च पण करू शकता तुम्ही, जावा काय क्लास. ओके, आलं. आता आपल्या क्लासचं नाव काय आहे? ABCD दिलं नाव. प्रोजेक्टचं नाव हे करेल. बाकी पॅकेज वगैरे टाकू नका, पॅकेज वगैरे कन्सेप्ट पुढे येतील तेव्हा मी सांगेनच त्याबद्दल. सध्या पॅकेजला इथे काही टाकू नका. फिनिश. आली कोडिंग लिहून. आता याच्यात खूप छोटा फॉन्ट दिसतोय. जर तुम्हाला फॉन्ट मोठा करायचा असेल तर इथे टूल्समध्ये जाऊन ऑप्शन्सवर जा, फॉन्ट्स आणि कलर्समध्ये इकडे तुम्हाला फॉन्ट मिळेल. हे 3 डॉट आहे त्याच्यावर क्लिक करा.
फॉन्ट 14 ठेवतो मी. ओके. ओके. 14 पण काय मोठा झालेला नाही दिसत आहे. थोडासा अजून मोठा करूया. डिफॉल्ट. ओके. होतं. टूल्समध्ये जा, ऑप्शन्स, मग फॉन्ट अँड कलर्स, मग हे 3 डॉट याच्यावर क्लिक करा आणि फॉन्टची साईज किती पाहिजे ती ठेवा. मी 18 ठेवतो. खूप छोटी दिसत होती. 18 जरा बरी वाटते बघायला. ह्या सॉफ्टवेअरमध्ये प्रोग्रामिंग करण्याचा हेतू किंवा जो फायदा आहे की तुम्ही 2-3 फक्त वर्ड स्टार्टिंगचे टाईप करा आणि कंट्रोल स्पेस क्लिक करा. कंट्रोल आणि स्पेस. आधीपासूनच तुम्हाला जे काही सजेशन्स आहेत, जे काही तुम्हाला टाईप करायचं आहे, तो हा सॉफ्टवेअर ओळखून घेतो आणि तुम्हाला सजेशन दाखवतो त्यानुसार. आता मला टाईप करायचं पब्लिक स्टॅटिक वॉइडमेन. बरोबर आलंय बघा. PUB टाकला मी. त्यानंतर मी कंट्रोल आणि स्पेस दाबलं तर हे सजेशन आलं. तर समजा मला पब्लिक हवा आहे नुसता, तर मी पब्लिकवर जाऊन एंटर करेन. मला ही लाईन पाहिजे वरची पूर्ण पब्लिक स्टॅटिक वॉइडमेन स्ट्रिंग ॲज वाली. तर मी याच्यावर जाऊन एंटर करतो. आली ती लाईन. मी फक्त PUB टाईप करून कंट्रोल स्पेस मारून एवढं मी टाईप केलं. फटाफट फटाफट टाईप करण्यासाठी आहे. आता सेम तसंच सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएनचं पण आपण करू. SY दाबतो मी आणि कंट्रोल दाबून स्पेस दाबतोय. आले सजेशन. मला ही लाईन हवी कंट्रोल आपलं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएनची आली. आता इथे मी हॅलो वर्ल्ड टाईप करतो. ओके. सेव्ह करा प्रोग्राम. इथे एक प्लेचं बटन याला प्ले बटन म्हणतात. याच्यावर क्लिक करा. प्रोग्राम रन होईल. इथे आउटपुट येईल बघा. आउटपुट आला नाही कारण की मेन क्लास तो ही रन करतोय फाईल. एक तर हिला डिलीट करून टाका किंवा ही रन करायची आहे तर शिफ्ट दाबून F6 दाबा. आला आउटपुट हॅलो वर्ल्ड. जर समजा ह्या फाईलमध्ये कोडिंग असती तर आपण या बटनावर क्लिक करून पण रन करू शकत होतो. शिफ्ट दाबून F6 दाबा. आता मी ही फाईल जी आहे ही फक्त एक लाईन कॉपी करून घेतो आणि ही आपण डिलीट करून टाकूया. डिलीटला याच्यात सेफली डिलीट आणि रिफ्रॅक्टर म्हणायचं तेव्हा डिलीट होतं याच्यात. झाली फाईल डिलीट. ही फाईल आता XYZ हिच्यात आपण कोडिंग करू आणि ते प्ले बटननी करून बघूया होतं की नाही. आता मी हे प्ले बटन करतोय. आउटपुट हॅलो वर्ल्ड यायला पाहिजे. आलं. ही मेन क्लास फाईल बोलतात त्याला, की जी त्या पॅकेज सोबत तयार झाली बघा. पॅकेजचं पण नाव आहे याच्यात. ओके. तो कन्फ्यूज झाला की नक्की कुठली फाईल घेऊ मी या प्रोजेक्टच्या आतली रन करायला. प्ले बटन एक हे असतं याच्यात तुम्ही नंबर ऑफ फाईल्स दिल्या आणि तुम्हाला जर दरवेळेस एकच फाईल ओपन करून रन करायची असेल तर तुम्ही फक्त इकडे क्लिक करून रन केला तरी ती तुमची आत तुम्ही ज्या 10 फाईल्सपैकी तुम्ही एखादी फाईल जी सेट केलेली ती सेट होईल आणि नुसतं क्लिक केल्यावर रन होईल. त्यासाठी येते. सो नेटबिन्ससाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओत मी दाखवीनच कसं कसं काय अजून नेटबिन्समध्ये हा जो इन्व्हायरमेंट आहे याच्यात बरं पडतं टाईप करायला. आता अजून एक सॉफ्टवेअर आहे इक्लिप्स नावाचा. तो मी ओपन करतो. त्यात सुद्धा असंच शॉर्टकट्स येतात. कंट्रोल स्पेस दाबल्यावर हे येते सजेशन येतात. आता हे आलेलं आहे. तो विचारते कुठे तुम्हाला सेव्ह करायचा आहे प्रोग्राम. तर हेच राहू द्या. यूज दिस डिफॉल्ट करूया आणि ओके म्हणून सोडून द्या. हाही खूप चांगला सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर यूज करतात सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी याला. आता सेम फाईलमध्ये जाऊन न्यू म्हणा आणि जावा प्रोजेक्ट म्हणा. जर समजा जावा प्रोजेक्ट ह्या लिस्टमध्ये इथे कुठेच नसेल, व्ह्यूमध्ये गेल्यावर इथे कुठे नसेल तर ऑदरमध्ये जा आणि सिम्पली जावा स्पेस प्रोजेक्ट टाईप करा. आलं. इथे क्लिक करा आणि नेक्स्ट म्हणा. इथे नाव द्या. मी नाव देतो OOP नाव देतो मी. बस बाकी इथे काही चेंजेस करू नका. फिनिश म्हणा. इथे आला ऊप नावाचा हा प्रोजेक्टचा एक फोल्डर. याच्यावर डबल क्लिक करा. SRC. ओके. SRC वर मी डबल क्लिक करतोय काहीच होत नाही. त्याच्या आत काहीच फाईल नाही. आता SRC वर राईट क्लिक करा. न्यू वर जा आणि क्लास फाईल घ्या. हे वेगवेगळे आहेत बघा. पॅकेज इंटरफेस वगैरे या फाईल आहेत. हे पुढे येतील कन्सेप्ट. पॅकेज इंटरफेस काय आहे. आता सध्या आपल्याला क्लास फाईल
क्लासशी निगडीत आहोत आपण, त्याच्यामुळे क्लास फाईल घ्या. आता क्लासचं जे नाव आहे ते आपण इथे देऊया. आपल्या क्लासचं नाव होतं ABCD, त्या सिम्पल जो हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम होता. आता पब्लिक स्टॅटिक वर्ड मेन, आपला क्लास पब्लिक क्लास आहे की नाही असेल तर याच्यावर क्लिक करा. ही जी लाईन आहे ती आधीपासून टाईप होईल. कन्स्ट्रक्टर हवे असतील तर याच्यावर क्लिक करा, कन्स्ट्रक्टर आधीपासून येईल. क्लास तुमचा पब्लिक आहे की ॲबस्ट्रॅक्ट आहे, फायनल आहे, डिफॉल्ट आहे, कुठला क्लास आहे त्यानुसार तुम्ही हे निवडू शकता. सध्या आपला क्लास पब्लिक आहे म्हणून मी पब्लिकच ठेवते आणि फिनिश करतोय. केला फिनिश. आलं. ही लाईन डिलीट करा. याला कमेंट म्हणतात, म्हणजे डबल फॉरवर्ड स्लॅश आहे ही जी आहे ती डबल फॉरवर्ड स्लॅश. त्याच्या पुढे जे काय आहे ते कमेंटसाठी. ओके, हे मी बंद करतो. हाही सॉफ्टवेअर तेच हे करतो. जसं मला टाईप करायचं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एवढा मोठा, तर मी सिम्पली टाईप केलं SYSO आणि कंट्रोल स्पेस करीन. आलं लिहून सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट शिफ्ट दाबून एकच कोड दाबतोय मी, तरी पण एंडिंगची कोड ऑटोमॅटिक येते. आता मी इथे लिहितो हॅलो वर्ल्ड, जे आपल्याला प्रिंट करायचं आहे आउटपुटला. सपोज इथे मला काही एरर येत आहे, तर ते कसे शोधतात ते बघा. आता मी मुद्दामून हा जो सेमिकोलॉन तो घालवतोय आणि सेव्ह करतोय. जसं मी सेव्ह केलं ते बघा इथे एक सर्कलमध्ये क्रॉस रेड कलरचा आलेला आहे, तो जो एरर आहे तो इंडिकेट करतो की इथे काहीतरी एरर आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर माऊसचा कर्सर नाही तर तुम्हाला एक सजेशन येते बघा, सिंटॅक्स एरर, इन्सर्ट सेमिकॉलन टू कम्प्लीट द ब्लॉक स्टेटमेंट. याच्यावरून कळते आपल्याला की इथे सेमिकॉलन राहिला आहे. मग तुम्ही सेमिकॉलन ॲड करा, कंट्रोल एस करा सेव्ह करण्यासाठी. सेव्ह झाला. सेव्ह केल्यानंतर चेक करा की एरर जात आहेत की नाही. सेव्ह जोपर्यंत करत नाही तोपर्यंत इथे कदाचित एरर राहू शकतात. त्याच्यामुळे कंट्रोल एस करा प्रत्येक नवीन लाईन टाईप झाल्यानंतर. इथे प्ले बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा. इथे आउटपुट येईल, कंजोल म्हणतात त्याला. हे बघा कंजोल, इथे आला आउटपुट हॅलो वर्ल्ड. आणि कीबोर्डवरून शॉर्टकट आहे रन करायला, कंट्रोल F11. आला. ओके. याच्यात जर तुम्हाला फॉन्ट बदलायचा असेल तर विंडोज प्रेफरन्सेस आणि इथे टाईप करा फॉन्ट. ओके. कलर्स अँड फॉन्ट्सवर डबल क्लिक करा. त्यानंतर इथे बेसिकवर जा. बेसिकवर डबल क्लिक केला, स्क्रोल करा थोडं खाली, सगळ्यात शेवटी टेक्स्ट फॉन्ट म्हणून त्याच्यावर डबल क्लिक करा. इथे मी 14 साईज होती मगाशी, आता मी 20 घेतो. ओके करा. तुम्हाला हवी तेवढी घेऊ शकता तुम्ही. 20ला अजून मोठं झालं तर तुम्ही अशा प्रकारे इथून फॉन्ट चेंज करू शकता. मी परत ते माझ्या 14ची साईज सेट करते माझ्या फॉन्ट्सची. ओके. हे होतं इक्लिप्स नावाचं सॉफ्टवेअर. आता आपण करूया एक Edit+3 नावाचा एक सॉफ्टवेअर आहे, तो सुद्धा खूप छान आहे. टेस्टिंग पर्पजसाठी यूज करतात टेस्टर. एकदम सोपं पडते. कंट्रोल 1 आणि कंट्रोल 2नी, कंट्रोल 1नी कंपाईल होतं आणि कंट्रोल 2नी रन होतो. फक्त कीजवर कंट्रोल होता त्याचे, कंपाईल आणि रन करायचं. आपल्याला जास्त काही करायला गरज लागत नाही. फाईलमध्ये जाऊन न्यूवर जा. इथे विचारते कुठल्या टाईपची फाईल आहे, HTML आहे, C++ आहे की जावा. मी जावा घेतोय. ओके. ABCD माझ्या क्लासचं नाव. सेव्ह करायला विचारते कुठे सेव्ह करायचं आहे. तुमचं एखादा काय स्पेसिफिक लोकेशन आहे तिथे जाऊन तुम्ही तिथे सेव्ह करू शकता. मी आता इकडे मध्ये सेव्ह करतोय, ABCD.java. ओके. याचा असा फायदा आहे की तुम्ही फाईल कुठे पण सेव्ह करा, तो ऑटोमॅटिकली डिटेक्ट करेल ती फाईल. जेव्हा तुम्ही इथून रन कराल तुम्हाला सेट पाथ वगैरेची काही झंझट नाही. तर ते बघा कसं. टूल्समध्ये जा, कन्फिगर युजर टूल्स. मी हे आधी काही बनवलेले होते ते मी डिलीट करून टाकतो. हे पुन्हा एकदा आपण नवीन बनवूया. कंपाईल आणि कंपाईल रनचं आहे. इथे ग्रुपचं नाव आहे तुम्ही चेंज करू शकता, पण मी आता चेंज नाही करत. डायरेक्ट ॲड टूलवर जा, प्रोग्राम म्हणा, न्यू प्रोग्राम आला इथे घेऊन. त्याला आता मी कंपाईल 2 नाव देतो. आधी मी कंपाईल केलेलं आहे म्हणून कंपाईल 2 दिलं ना. कमांड कंपाईलला आपण जावाची कुठली कमांड वापरतो, जावा सी. त्याच्यामुळे जो बिनपर्यंतचा जो पाथ होता आपला, सी प्रोग्राम फाईल्स जावा JDK बिन, त्याच्या आत गेल्यावर जावा सी शोधा. कुठे जावा सी भेटला त्याच्यावर डबल क्लिक करून सोडून द्या. तर आर्ग्युमेंटमध्ये काय द्यायचं, हा जो पुढे डाऊनला जो ट्रँगल त्याच्यावर क्लिक करा आणि फाईल नेम म्हणा फक्त. आणि इनिशियल डिरेक्टरी आहे ती फाईल डिरेक्टरी अप्लाय करून सोडून द्या. पुन्हा एकदा ॲड टूल प्रोग्राम. आता रनसाठी करतो मी run2. हे इथे तुम्ही काही नाव देऊ शकता, पण कंपाईल आणि रनच नाव द्या, बेटर वे आपल्याला कळेल. आता कमांडला सेम त्या 3 डॉटवर क्लिक करा. जेव्हा रन करतो तेव्हा काय कमांड वापरतो आपण, जावा. आणि कंपाईलला जावा सी. आता आपण रनचं करतो म्हणून जावा घेतला. इथे
आर्ग्युमेंटला काय द्यायचं आहे या ट्रायंगलवर, फाईल नेम विदाउट एक्सटेन्शन. जर तुम्हाला आठवत असेल आपण रन करताना विदाउट एक्सटेन्शन डॉट जावा लिहत नाही फाईलला, कंपाईल करताना डॉट जावा लिहितो ते आपल्या फाईलच्या नावापुढे. आता इनिशियल डिरेक्टरी सेम फाईल डिरेक्टरी. ओके, अप्लाय करून ओके करून सोडून द्या. आता कंट्रोल F1 दाबा कंपाईल करण्यासाठी. झालं. प्रेस एनी किती कंटिन्यू म्हणजे सक्सेसफुली कंपाईल झाला आहे. जर समजा एरर असेल तर बघा, आता मी इथे सेमी कॉलम काढून टाकला मुद्दाम. आता एरर बघा कसा येतो. आला एरर. 5व्या लाईनवर सेमी कॉलम एक्सपेक्टेड सांगतोय. हे बघा लोकेशन सुद्धा दाखवलंय. हा अजून छान सॉफ्टवेअर आहे, तुम्हाला लोकेशन पण दाखवते कुठे ऍड करायचं ते एक्झॅक्टली. आणि लाईन नंबर इथे कलर्स येतात, त्याच्यामुळे हा बरा पडतो. आता मी पुन्हा एकदा ते सेमी कॉलम तर टाकलेला आहे. आता मी परत कंपाईल केला, प्रेस एनी किती कंटिन्यू म्हणजे सक्सेसफुली कंपाईल झालाय. आता मी रन करतोय, Ctrl+2 दाबा रन करण्यासाठी. डायरेक्ट आउटपुट आलं इथे हॅलो वर्ल्ड. सो आज मी तुम्हाला दाखवलं 4 प्रकारे 4 वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमधून कसा जावाचा प्रोग्राम रन करता येईल. तुम्ही ठरवा तुम्हाला कुठला कन्व्हिनियंट, रिलायबल, फास्ट वाटतो, त्यानुसार तुम्ही तो एकच प्लॅटफॉर्म यूज करा, शेवटपर्यंत बेटर राहील. सगळे कोड तुमचे एका ठिकाणी राहण्यासाठी किंवा ती एकच सवय मग आपल्याला राहते, फटाफट फटाफट करायची सवय पडते त्या सगळ्या गोष्टींमुळे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही नवीन टॉपिक्स घेऊन. तोपर्यंत बाय. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.